हाय, मी सविता वडाळकर पुण्याहून आले काश्मीरमध्ये. 24 एप्रिलला आम्ही सगळीजणं आलो. 6 जण आम्ही टोटल आहोत. माझी नातसुद्धा आहे 5 वर्षाची आणि आम्ही सगळे 4 सिनियर सिटीझन आणि माझे सून आणि मुलगा हे सुद्धा आलेले आहेत सगळे बरोबर. ॲक्च्युली आम्ही जेव्हा इथे यायचं म्हटलं त्याच्या 1 दिवस आधीच ही दुर्दैवी घटना घडली होती. त्यामुळे यावं की नाही यावं हा विचार करण्यात बराच वेळ गेला. पण शेवटी आम्ही सगळ्या विश्वास ठेवला की जे काही होईल ते चांगलंच असेल असं म्हणून आम्ही गणपती बाप्पा मोरया असं नाव घेऊन प्रवासाला सुरुवात केली. आणि मग त्याच्यानंतर आम्ही इथे गुलमर्गला 2 दिवस मुक्काम केला. आज आमचा मुक्काम श्रीनगरमध्ये आहे. आणि पहलगाम तर बुकिंग कॅन्सल. पहलगामचं बुकिंग कॅन्सल आहे कारण अजून ते ओपन नाही झालेलं आहे. त्याच्यामुळे ते 2 दिवस आम्ही इथेच श्रीनगरमध्ये एन्जॉय करायचं ठरवलंय. भीती वाटते एकूणच वातावरणाची. बिलकुल भीती नाही वाटत आहे. खूप छान इथे सगळ्या त्यांनी सोयीसुविधा पुरवलेल्या आहेत आणि सेक्युरिटी पण इतकी टाईट आहे ना की अगदी म्हणजे आम्हाला असं वाटतच नाही कुठे की काही भीती आहे किंवा कुठलं काही संकट इथे आहे आत्ता किंवा अशी मिसहॅप काही आत्ता जस्ट घडून गेलेलं आहे असं अजिबात वाटत नाही आहे. खूप सुरक्षित वाटतंय आणि मी तर इतरांना सगळ्यांना सजेस्ट करेन की तुम्ही या आणि अनुभव घ्या. उगाच ऐकीव बातम्यांवर विश्वास ठेवू नका. तर माझं नाव निशांत वडाळकर. आम्ही पुण्याहून आलो आहोत आणि 24 तारखेला आम्ही आमची टूर चालू केली काश्मीरची. अनफॉर्च्युनेटली 22 एक इन्सिडेंट घडून गेला होता. त्याच्यामुळे याच्या आधी आमच्या मनात खूप विचार होते की यायचं नाही यायचं. खूप इन्फॉर्मेशन काढली, सतत टूर ऑपरेटरशी बोलत होतो. याच्या आधी आम्ही पुलवामा पोलीस स्टेशनला फोन केला होता. त्यांचा हेल्पलाईन नंबर कुठेतरी आम्हाला सापडला होता ऑनलाईन. तर तिकडे फोन करून आम्ही माहिती काढली आणि त्यांनी आम्हाला आश्वस्त केलं होतं की इकडे सिच्युएशन अंडर कंट्रोल आहे. आणि त्याच्यानंतरच मग आम्ही हळूहळू एक धीर धरला की आपण जाऊ शकतो आणि तसंच मग आम्ही कंटिन्यू केलं की जायचं म्हणून पुढे. इतर टुरिस्टना काय सांगाल इथे यायच्या आधी? जरूर यावं आधी. म्हणजे भीतीचं काहीच कारण नाही आहे. इकडे अगदी टप्प्याटप्प्यावर CRPF आणि बाकी JNK पोलीस वगैरे सगळ्यांचं अगदी कडक पहारा आहे. त्याच्यामुळे असं घाबरण्यासारखं काहीच कारण नाही.